शून्यातून पुन्हा विश्वाकडे. प्रभाग क्रमांक 3 मधील सांगली मिरज कुपवाड मनपाच्या शाळा नंबर 19 मध्ये योगेंद्र थोरात यांच्यामुळे आली पाण्याची गंगा. शाळा नंबर 19चा कायापालट करून आदर्श शाळा निर्माण करणार योगेंद्र थोरात. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मधील महापालिका शाळा क्रमांक 19च्या विकासासाठी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी पुढाकार घेतला असून शाळेला डिजिटल आणि आधुनिक स्वरूप देण्याचा त्यांनी ध्यास घेतला आहे. यापूर्वी प्रभाग क्रमांक 20 मध्ये त्यांनी महापालिका शाळा क्रमांक 7चा विकास करून ती नावारूपाला आणली होती. त्याच धर्तीवर आता शाळा क्रमांक 19चा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. या उपक्रमाची पहिली पायरी म्हणून काल शाळेच्या परिसरात बोरिंग करून पाण्याची सोय करण्यात आली. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ पाण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. तत्कालीन आयुक्त कापडणीस यांच्या कार्यकाळात या शाळेच्या विकासाला मंजुरी देण्यात आली होती. त्यावेळी महानगरपालिकेच्या सर्व शाळा डिजिटल आणि आधुनिकीकरणाचा निर्णयही घेण्यात आला होता. मात्र त्यांच्या बदलीनंतर हा उपक्रम रखडला. आता पुन्हा या शाळेकडे विशेष लक्ष देत तिचा सर्वांगीण कायापालट करण्याचा मानस असल्याचे योगेंद्र थोरात यांनी सांगितले. लवकरच शाळेला चांगले मैदान, विद्यार्थ्यांसाठी ट्रॅकसूट, मुलींसाठी सायकली तसेच आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या विकास कामांमुळे शाळेचा दर्जा उंचावेल आणि विद्यार्थ्यांची पटसंख्या देखील वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे कार्यतत्पर आयुक्त माननीय सत्यमजी गांधी साहेब यांचं मी प्रथमतः आभार मानेन की या महापालिका क्षेत्रातल्या शाळा सुधारी झाल्या पाहिजेत आणि शाळा बचाव म्हणजे वाचवल्याही पाहिजेत. या उद्देशानं आम्ही काम करत असताना आज पंढरपूर रोडची जी 19 नंबर शाळा आहे तत्कालीन आयुक्त माननीय कापडणीस साहेबांनी ही शाळा मॉडेल स्कूल करायची म्हणून हातात घेतली होती. मात्र एक 15-20 दिवसापूर्वी मी या शाळेत आलो तर बघितलं तर आहे तसं सगळं आहे, अजून काही परिसर बदलला नाही. इतकी मोठी शाळा पण एक भकासपणा या शाळेत आहे. तर झाडं लावायची म्हटली तर पाण्याची व्यवस्था नाही, बोरिंगची व्यवस्था नाही, पोपटा उडत असतो, लहान लेकरं इथं खेळत असतात. यासाठी मी साहेबांना विनंती केली की या भागात एक बोरिंग पाडलं पाहिजे. आणि आज आपण पाहू शकता की माननीय आयुक्त साहेबांच्या आदेशानं इथे बोरिंग म्हणजे पाणी तर आलेलं आहे. आता पुढच्या सुविधा पण पेविंग ब्लॉक, एक चांगलं ग्राउंड, या सगळ्याच गोष्टी लवकरच या ठिकाणी करायसाठी आम्ही प्रयत्न करू. तसेच या शाळेतल्या मुलांना सायकल असतील, मुलांना ट्रॅकसूट असतील, ते 14 एप्रिलच्या आसपास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त ते पण मी सगळ्यांना देण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हा या शाळेतील सर आहेत, मुख्याध्यापक आहेत, यांची बरीच चांगली साथ आहे. आपण जसं प्रभाग 20मध्ये शाळा 7 असेल, 13 नंबर असेल, 20 असेल, 25-26ला तर अजूनही काम चालू आहे कोब्याचं. तर या प्रकारच्या ज्या महापालिका क्षेत्रात शाळा आहेत अशा शाळांना जेवढी मदत करता येईल प्रशासनाकडून आणि आपल्याकडून ते करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू.